जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. 8व्या दशकातील 7वा समास आता समाप्तीकडे आला. मोक्ष लक्षण सांगताना समर्थांनी निक्षून सांगितलं, जेची क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी मोक्ष झाला. बंधन काही आत्मयाला बोलवचे नये. नाहीच आहे तुला बंधन. तू आत्मस्वरूपच आहेस, अजन्म आहेस, पूर्ण आहेस, सच्चिदानंद रूप परब्रह्म आहेस. हे सद्गुरू सांगतात, ठसवतात. त्यामुळं आपल्याला कुठलंही बंधन नाही आणि आपण तेच आहोत या भावामध्ये शिष्यानं शिरणं आवश्यक आहे. आता हे शिरायला आपल्यातल्याच गोष्टी आडव्या येतात. म्हणून समर्थ स्पष्ट करतात की याच्या आड आपणच येत असल्यामुळं खरं पाहता जिथं अनुग्रह आहे, जिथं हे सांगितलं जातं की तू आत्माच आहेस, तिथंच आत्मस्थिती लपलेली आहे, म्हणजे त्याच क्षणी मोक्ष आहे. मात्र त्या उपदेशाचा अभ्यास करावा लागतो आणि मोक्षदशा प्राप्त करून घ्यावी लागते. अनुग्रह या शब्दाचा एक अर्थ कृपा असा पण आहे. ही कृपा वेगवेगळ्या स्तरांवरती वेगवेगळ्या प्रकारांनी सामोरी येते. तोही विषय आपण समजून घेऊया. साधक पहिल्यांदा सद्गुरूंकडे जाऊन परमार्थ समजून घेतो. अर्थातच तो त्याच्या समजांमध्ये असतो. काही वाचन केलेलं असतं, काही पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं. काही जणांच्या बाबतीत तर यातील काहीच केलं गेलेलं नसतं, म्हणजे पूर्णपणे कोरी पाटी असते. ती एक प्रकारे उत्तम दशा, कारण कोऱ्या पाटीवरती लिहिता येतं, पण अगोदरच पाटीवरती काही लिहिलेलं असेल तर ते पुसावं लागतं आणि मग त्याच्यावरती लिहावं लागतं. ही सगळी प्रक्रिया सद्गुरूंच्या संगतीमध्ये आल्यानंतर सुरू होते. सद्गुरू जे उपनिषदांमध्ये आहे, भगवद्गीतेमध्ये आहे, ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत इत्यादी ग्रंथांमध्ये जे आहे ते शिष्याला उलगडून सांगतात. आपले काय समज आहेत, आपलं मन कुठे आहे, आपल्या वृत्ती कशा आहेत, हे सगळं काही सद्गुरू समजावून सांगतात. या समजावण्यातून शिष्याला हळूहळू कळायला लागतं की आपण म्हणजे केवळ आपलं मन नाही आहे, बुद्धी नाही आहे, तर्क नाही आहेत, आपले विचार म्हणजे काही आपण नाही. याची जेव्हा जाणीव शिष्याला होते तेव्हा त्याचा सद्गुरू वचनावरती अधिकाधिक विश्वास बसायला लागतो. आता तसं पाहिलं तर जेव्हा सद्गुरूंकडे तो गेला तेव्हाही ती कृपाच होती. सद्गुरूंच्याकडून उपदेश मिळतच होता, श्रवण घडतच होतं, तेव्हाही ती कृपाच होती. आता जेव्हा त्याला आतून वाटायला लागतं की जर यातलं काहीही मी नाही तर नेमका मी कोण आहे, हे वाटणंसुद्धा सद्गुरूंची कृपाच असते. एक प्रकारे भगवंतांनी केलेला हा कृपाशीर्वादच आहे की आपल्याला वाटावं की आपण कोण आहे. हे जेव्हा वाटणं शिगेला जातं तेव्हा मात्र शिष्य सद्गुरूंना शरण जातो आणि विचारतो की मी कोण आहे ते मला तुम्ही सांगा. मग सद्गुरू त्याला उपदेश करतात की तत्वम असी. पहा, समर्थांचं वाक्य होतं, तेची वस्तू ते आपण हे महावाक्याचे लक्षण साधू करीती निरूपण आपुले न मुखे. आता इथंपर्यंत जर आपण लक्षपूर्वक ऐकला असेल तर आपल्याला समजेल की हा जो उपदेश सद्गुरूंनी केलेला आहे तो किती तीव्रतेनं आतमध्ये ग्रहण केला जाईल हे साधकाच्या मुमुक्षु दशेच्या तीव्रतेवर पण अवलंबून आहे. आपली कुठली तरी कामं करत करत आपण निरूपण ऐकत आहे आणि मग मनात आलं की कोण असेल बुवा मी, आणि मग कधीतरी वेळ मिळाल्यानंतर गुरूंना जाऊन विचारलं. असं जो करेल त्याला तो उपदेश तितक्या तीव्रतेनं ठसणार नाही. तीच गोष्ट आहे, त्यात वेगळं काही नाही. आणि हीच गोष्ट हजारो वर्षांपासून सद्गुरू शिष्याला सांगत आलेले आहेत. तत्वम असी हेच निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलेलं आहे. तत्वम असी हेच मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलेलं आहे. उपदेशात काहीही फरक नाही. जसं श्री महाराज म्हणत नाहीत का, मी जे नाम ब्रह्मानंदांना दिलं तेच नाम तुम्हाला सगळ्यांना दिलं. ब्रह्मानंदांनी ते सर्वस्व मानलं
तुम्ही तसं ते मानत नाही, याला काय करणार? म्हणजे किती तीव्रतेनं, किती गांभीर्यानं, किती निष्ठेनं, विश्वासानं सद्गुरूंचा उपदेश ग्रहण केला जातो याच्यावरती सगळं अवलंबून आहे. श्री महाराजांच्या चरित्रात एक गोष्ट येते पहा. एक मनुष्य श्री महाराजांकडे आला आणि श्री महाराजांनी परमार्थातील काहीतरी गौप्य, काहीतरी गूढ मला सांगावं अशी त्याची अपेक्षा होती. श्री महाराजांनी काही दिवस त्याला तसंच टांगतं ठेवलं आणि नंतर एके दिवशी म्हणाले, तुम्हाला सांगतो, उद्या पहाटे स्नान करून या. त्याला असं वाटलं की आता श्री महाराज काहीतरी विशेष आपल्याला सांगणार. तो स्नान वगैरे करून पहाटे श्री महाराजांच्या शेजघराच्या बाहेर उभा राहिला. श्री महाराजांनी आत बोलवलं आणि जवळ बसवलं. एकांतात त्याला श्री महाराज म्हणाले, परमार्थातील गुपित तुला आता सांगतो, लक्ष देऊन ऐक. भगवंताचं नाम हेच ते गुपित आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे सगळ्यांना जे श्री महाराज सांगत होते तेच त्यांनी त्या व्यक्तीलाही सांगितलं. पण त्या व्यक्तीच्या बाबत काय केलं? त्याची उत्सुकता शिगेला पोहोचवली आणि मग त्याला भगवंताच्या नामाचा उपदेश केला. नाम तेच आहे, पण आपण कसं ग्रहण करतो याच्यावरती सगळं अवलंबून आहे. तसं सद्गुरूंनी उपदेश केला, पण आपण तो गांभीर्यानं ग्रहण केला नाही तर तिथं मोक्ष नाही. आणि गांभीर्यतेची तीव्रता जितकी अधिक तितकी मोक्षाची प्रचिती तत्काळ आहे, हे समर्थांना इथं सांगायचं आहे. जेची क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी मोक्ष झाला, असं त्याचं होऊन जातं. पुन्हा साधकाला अभ्यास निश्चितच करावा लागेल, त्याला पर्याय नाही. श्री महाराजांचं एक वाक्य आहे की सद्गुरू कितीही शक्तिशाली असला तरी साधनेचे कष्ट साधकालाच करावे लागतात. पण मोक्षाचा प्रश्न होता ना की मोक्ष कधी मिळेल? तर समर्थ म्हणतायत, तिथेच मोक्ष आहे, त्याच क्षणी, आणखी कुठेही मोक्ष नाही. आता आशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली, संत संगे तत्काळ झाली मोक्ष पदवी. पहा, समर्थांनी पुन्हा संत संगतीला अधोरेखित केलं. ते म्हणतायत, अशा प्रकारे आता श्रोत्याची शंका फिटली. मोक्ष म्हणजे नेमकं काय, तो कधी मिळेल, किती दिवसात मिळेल, वगैरे वगैरे सगळे प्रश्न मावळले. समर्थ म्हणतात की संदेहवृत्ती ज्या क्षणी जाते त्याच क्षणी तिथे मोक्ष पदवी उभी असते. संदेह म्हणजे मी देह, हे गेलं की तिथेच मोक्ष. संत संगतीत आल्याशिवाय मात्र हे कळणार नाही. स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला, ज्ञानविवेके प्राणी आला मोक्षप्राप्ती. स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये कुणीतरी बांधलेलं असतं आणि आपण ते बंधन सोडवण्यासाठी अगदी तडफड करतो. सगळी तडफड स्वप्नातच चालली आहे बरं का. आपण बांधले गेलेलो आहोत ही जाणीवसुद्धा स्वप्नातच आहे. मग माणूस रडायला लागतो, कोण बांधलं, मला का बांधले वगैरे आरडाओरडा करायला लागतो. पण जेव्हा जाग येते तेव्हा मग तो आरडाओरडा राहत नाही, ती तळमळ राहत नाही, ती दोरी राहत नाही, ते बंधन राहत नाही, काहीही राहत नाही. एकच कारण, जाग आली. तसं जाग कसं व्हायचं हे सद्गुरू शिकवतात. आता आपण थोडंसं सखोलतेनं याकडं पाहूया. आपल्याला आत्ता जाग नाही आहे, आपण आत्ता स्वप्नात आहे हे आधी समजून घेऊ. म्हणजे आपल्याला दृश्याचा अनुभव येतो आहे, आपल्या मनामध्ये विचार येत आहेत पहा, आपल्या वृत्तींची हालचाल आहे. रज तम सत्व या गुणातून आपण वर्तन करतो आहे. हे सगळं काही लक्षण आहे की आपण स्वप्नात आहे. आता ज्या माध्यमांनी आपल्याला स्वप्नाचा अनुभव येतोय ती माध्यमं कापून टाकली तर, म्हणजे मन कापून टाकलं, चित्त कापून टाकलं, बुद्धी कापून टाकली तर काय होणार? म्हणजे ज्या मार्फत आपल्याला स्वप्न पडलं त्या सगळ्या गोष्टी जर कापून टाकल्या तर माणूस जागाच होतो. असं पहा, आपल्याला स्वप्न पडतं ही गोष्ट खरी आहे, पण स्वप्न का पडलं? झोपलो म्हणून पडलं. आपण झोपलोच नाही तर स्वप्न पडत नाही. जागेपणी पण लोकांना स्वप्न पाहायची सवय असते पहा. ऑफिसला जात असतो गाडीतून, ट्रॅफिक लागलेलं असतं, मग आता स्वप्न पाहायचं. जागेपणीच, डोळे उघडलेले, पण स्वाप्निक विचार. घरी गेल्यानंतर आपण असं करू, तसं करू, बायकोबरोबर इकडे जाऊ, तिकडे जाऊ, ही खरेदी करू, हे घ्यायचं राहिलं आहे, ते घ्यायचं राहिलं आहे. हे काय आहे?
डोळे उघडे ठेवून बघितलेलं स्वप्नच आहे. अशाच प्रकारे आपण निद्रेतही स्वप्न पाहतो. पण जसं झोपल्याशिवाय निद्रेतलं स्वप्न पडू शकत नाही, तसं आपलं मन असल्याशिवाय जागेपणीचंही स्वप्न पडू शकत नाही. तिथे मन आहे म्हणून आपण विचार करतोय ना. आता आपण स्वप्नाला अनुकूल असलेल्या सगळ्या गोष्टी घालवूया. म्हणजे झोपेत स्वप्न पाहतोय ना, तर झोपेतून जागं केलं तर स्वप्न उरणार नाही. तसं मन आहे म्हणून संकल्प विकल्प चाललेत ना, किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झाल्यास संकल्प विकल्प आहेत म्हणजे मन आहे ना. मन आहे म्हणजे मनाची सृष्टी निर्माण झालेली आहे. तर मनच जर घालवलं तर ते स्वप्नही राहणार नाही. हे करायला सद्गुरू शिकवतात, जागं व्हायला शिकवतात. ही जाग दृश्यातली जाग नाही बरं का. आपल्याला समजावं म्हणून झोपेचा आणि स्वप्नाचा दृष्टांत दिला. ही जाग म्हणजे आपल्या तत्वांचा निराश आहे. ही जाग म्हणजे संदेह निवृत्ती आहे. ही जाग म्हणजे कल्पनेचा निराश आहे. ही जाग म्हणजे मनाला मारणं आहे, वासनेला मारणं आहे. आपण कुणीही नाही या अवस्थेत येणं आणि त्या अवस्थेत स्थिर राहणं आहे. दासबोधामध्ये नवविधा भक्ती जेव्हा समर्थांनी सांगितली, तेव्हा नामस्मरण भक्ती सांगताना एक अलौकिक ओवी त्यांनी सांगितली. काहीच न करोनी प्राणी राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. काही न करणं या स्थितीमध्ये येऊन नामचिंतनामध्ये राहायचं आहे. म्हणजे आपलं मन, चित्त, बुद्धी, अहंकार सगळ्याला बाजूला टाकून शांत स्वरूपानुसंधानामध्ये टिकून राहायचं आहे. त्या स्वरूपानुसंधानाची, आत्मानुसंधानाची खूण म्हणजेच अक्षरी नाम आहे. त्या नामामध्ये जेव्हा आपण मुरत मुरत आत जातो तेव्हा नाम घेणारा शिल्लक राहत नाही. त्यामुळं नामाची अक्षरही शिल्लक राहत नाहीत. पण नामानं ज्या अनुसंधानामध्ये राहायचं त्या अनुसंधानामध्ये साधक शांतपणे राहतो. त्यावेळी काय घडलं? ज्या माध्यमांनी स्वप्न आपण पाहत होतो, आपलं मनच, आपलं चित्तच, आपली बुद्धीच, ती माध्यमं सगळी गळून पडली. म्हणजेच झोप गेली. आता झोप गेल्यानंतर स्वप्न राहत नाही. तसं ही माध्यमं गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा संदेह, कुठल्याही प्रकारची कल्पना राहत नाही. आणि मग साधक खऱ्या अर्थानं जागा होतो. आता ही जाग म्हणजे आत्मस्वरूपाची जाग आहे. जागा होतो म्हणजे आत्माच तिथं केवळ शिल्लक राहतो. स्वरूप स्थिती केवळ तिथं शिल्लक राहते. ही खरी जागृती. समर्थ आपल्याला स्वप्नदृष्टांतानं सांगतायत की जागं झाल्यानंतर त्याला ज्ञानविवेक प्राप्त होतो. म्हणजेच ही जी जाग आत्ता आपण पाहिली त्या जागृतीच्या अवस्थेत साधक आला की तिथेच खरा विवेक आहे. म्हणजे आपण आत्मा एवढी एकच सत्यता तिथं शिल्लक राहते. मग बाकी सगळं खोटं ठरलं नाही का? लहान असताना आपण STची तिकीटं पैसा म्हणून वापरली. नवा व्यापार नावाचा खेळ होता, त्यातल्याही नोटा वापरल्या. माझ्याकडे अमुक पैसे, माझ्या खिशात एवढी तिकीटं वगैरे खेळ खेळले. पण आता खरी नोट आपल्या हातात आहे, तर आपण STच्या तिकिटाला महत्त्व देऊ का खऱ्या नोटेला? तसं जाग आल्यानंतर साधकाचं होतं. तो जो विवेक त्याला मिळतो तो तिथे गुरुकृपेनं मिळालेला असतो. कारण गुरुकृपेनंच तो मनाच्या पलीकडे जातो. हा विवेक एकदा सापडला की मी आत्मा, बाकी सगळं काही असार आहे, तर त्या विवेकाच्या बळानं, ज्ञानविवेकानं त्याच क्षणी मोक्ष मिळतो, असं समर्थ इथं सांगतायत. अज्ञाननिसीचा अंती संकल्प दुःखे नासती, तेणे गुणे होये प्राप्ती तत्काळ मोक्षाची. आपली जी झोप होती त्यालाच अज्ञानाची रात्र असं इथं समर्थांनी म्हटलेलं आहे. सांगायचं आहे त्यांना एकच की ही झोप गेली, हे अज्ञान गेलं, हा भ्रम गेला की स्वप्नही निघून जातं. देहबुद्धीचं स्वप्न आहे, मी देह, मी जीव, हे स्वप्न निघून जातं. आणि मग तिथे ताबडतोब मोक्ष आहे. कुठूनही बाहेरून मोक्ष आणावा लागत नाही. या सगळ्याचा अर्थ असा आहे की मोक्ष मुळात इथेच होता आणि इथेच आहे, कुठे गेलेलाच नव्हता. गेलेलो आपण आपल्या भ्रमानं. त्यामुळं आपण साधना करून आपला भ्रम घालवावा.
तोडावया स्वप्नबंधन, न लगे आणिक साधन, तयास प्रयत्न जागृती विण बोलोची नये. कुठलं साधन लागत नाही असं समर्थ म्हणतायत, असा इथं भास निर्माण होईल. पण समर्थांना हे सांगायचं आहे की स्वप्नातलं हे बंधन आहे. स्वप्निकच आहे ना ते, म्हणजे खोटंच आहे ना ते. म्हणजे त्याला जाग करणं हा एकच उपाय आहे. आता जर आपण स्वप्नामध्येच स्वप्न घालवायचा अभ्यास करायला लागलो तर तसं स्वप्न जाणार नाही, असा या ओवीमध्ये एक गूढ अर्थ लपलेला आहे. म्हणजेच आपल्या देहभावावरती राहून, आपल्या मनावरती राहून साधन करायचं असत नाही. मनाला बाजूला टाकायचा अभ्यास साधनेत झाला पाहिजे, देहबुद्धीला बाजूला टाकण्याचा. नाहीतर पहा, मी किती नामाची, मी किती ध्यानाची उत्तम बैठक करतो असा भाव आपल्यामध्ये येतो. ही खूण आहे की आपली देहबुद्धी गेली नाही, तर आपल्या देहबुद्धीवरती राहूनच आपण ध्यान केलं, देहबुद्धीवरती राहूनच आपण नाम घेतलं. विसरता आलं पाहिजे की कसं साधन झालं, किती साधन झालं. कारण साधन करताना आपल्याला स्वतःला विसरायचं आहे ना. त्याचाच अभिमान जर आपण बाळगायला लागलो तर आपण स्वप्नातच राहून स्वप्नातून बाहेर येण्याच्या गोष्टी करतोय. समर्थ म्हणतात तसं करायचं नाही आहे. इथं केवळ जागं व्हायचं आहे. त्यामुळं ते असे शब्द वापरतात की तोडावया स्वप्नबंधन, न लगे आणिक साधन. स्वप्नामधलं हे बंधन तोडायला आणखी कुठलं साधन लागत नाही, फक्त जागं व्हायला लागेल. ती जाग येण्यासाठी मात्र सद्गुरूंना शरण जावं लागतं. पहा, आणखी सूक्ष्मात जाऊन आपण पाहू की हे सद्गुरूंना शरण जाणं सुद्धा स्वप्नातच घडतं. सद्गुरूंचा उपदेशसुद्धा स्वप्नातच घडतो. सगळं काही देहभावावरती घडतं. पण सद्गुरूंची ही सत्ता की ते स्वप्नामध्ये येऊन आपल्याला जागृतीचा मार्ग दाखवतात. म्हणजे खरं पाहता त्यांच्या आत्मस्थितीतून ते खाली उतरतात आणि शिष्याला अनुग्रह देतात आणि मग पुन्हा त्याला आत्मस्थितीमध्ये घेऊन जातात. हे करणं म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधना करणं आहे. नाहीतर झोप तिथे आहे, स्वप्न तिथे आहे, स्वप्नामध्ये आपण रमलेलो आहे आणि अशा रमलेल्या स्थितीमध्येच आपण राहिलो आणि त्यातच भ्रम करून घेतले की आता मी स्वप्नातून बाहेर आलो, तर खरी जागृती आलीच नाही ना. म्हणून समर्थ म्हणतायत की दुसऱ्या कुठल्या साधनाचा विचार करू नका, म्हणजेच स्वप्नात रमून राहू नका. जी पक्की जागृती आहे, ज्याबद्दल सद्गुरूंनी उपदेश केला आहे की मनाला बाजूला टाका, देहाच्या, स्थळाच्या, काळाच्या जाणीवेला बाजूला टाका, तर तो अभ्यास तुम्ही करा, म्हणजे आपोआप जाग येईल. समर्थ म्हणतात, तैसा संकल्पे बांधला जीव, त्यास आणिक नाही उपाव, विवेक पाहता वाव बंधन होये. विवेक दृष्टीनं जर पाहिलं तर तिथं बंधन नाहीच आहे. स्वप्नातला जीव हा त्याच्याच संकल्पानं बांधला गेलेला आहे. जसं समजा एखाद्यानं असा समज करून घेतला की मला काही कळत नाही, मला काही येत नाही, मला कशातलं काही समजत नाही, तर त्याची तशी मानसिकता बनत बनत खरोखरच त्याला काही समजत नाही असं घडायला लागतं. हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे बरं का. तसंच आपलं जीवदशेच्या बाबतीत झालेलं आहे. मी जीव, मज बंधनं, मज आहे जन्म मरण, असं करत गेल्यानंतर आपण तसेच झालेलो आहोत. आपलाच संकल्प त्यानं आपणच बांधले गेलेलो आहोत. पण हे आता शाब्दिक कळलं. साधना ही एकमेव गोष्ट अशी आहे जिथे हे अनुभूतीनं कळतं की कसे आपण संकल्परूपानं बांधले गेलेलो होतो आणि आता मन बाजूला गेल्यानंतर मात्र आपण शुद्ध स्वरूपानं आहोत. म्हणजे साधनेमध्ये ही जी स्थिती येते मनाच्या पलीकडची, ती नंतर साधकाला निश्चयानं धरावी लागते. तिथं विवेकाचा जन्म आहे. म्हणून समर्थ म्हणतात, विवेक पाहता वाव बंधन होय. त्या विवेकानं जर पाहिलं तर लक्षात येईल की बंधन तिथं नाहीच आहे. विवेकाचं आणखी महत्त्व समर्थ सांगतात पहा. विवेक पाहिल्या विण, जो जो उपाव तो तो सीण, विवेक पाहता आपण आत्माचा असे. हा जर विवेक आला नाही तर कुठलीही साधना कामाची नाही. म्हणजे साधना करून सद्गुरु कृपेनं विवेकाची जागृती येणं आवश्यक आहे, विवेक उदयाला येणं आवश्यक आहे. नुसता ऐकलेला विवेक नाही बरं का, की आपण आत्माच आहे आणि आत्म्याशिवाय सगळं आसार आहे.
हे केवळ ऐकणं झालं, केवळ वाचणं झालं, केवळ बुद्धीत कळणं झालं, हा खरा विवेक नाही. साधनेमध्ये एकदा देहबुद्धीच्या पलीकडे साधक गेला की त्याच्या देहबुद्धीच्या समजाला धक्का लागतो. लक्ष देऊन ऐका. आत्तापर्यंत ज्याला तो खरं मानत होता ते खोटं ठरतं आणि ढळढळीत अपरोक्ष प्रचितीनं खोटं ठरतं. म्हणजे साक्षात प्रचितीनं खोटं ठरतं की आपण देह आहे. मग आपण देह आहे या समजाला धक्का बसतो. तो धक्का बसला की तिथं खरा विवेक उदयाला येतो. हा जर विवेक आला नाही तर साधनेचा क्षीण आहे असं समर्थ सांगतात. म्हणजे साधना सद्गुरूंकडून पडताळून घ्यावी. एकतर हे पाहावं की योग्य प्रकारे साधना घडतेय का, आपला भाव योग्य आहे का, आपली साधनेची बैठक नीट सुरू आहे का. यासाठी तिथं सद्गुरू लागतात. त्यांना साधनेबद्दलचे हे परिप्रश्न करावेत आणि मग त्यांच्याकडून हे ओळखून घ्यावं की जी चालली आहे साधना ती योग्य मार्गावरून चाललेली आहे. म्हणजे या साधनेत आता आपला देहभाव बाजूला पडेल, मन चित्त सगळं बाजूला पडेल याची खात्री करून घ्यावी. आणि मग त्या साधनेमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावं. तिथे त्याला स्वतःचा विसर पडला की मग आतून विवेक उत्पन्न होतो. आणि मग त्या विवेकानं जर पाहिलं तर लक्षात येतं की आपण आत्म्याशिवाय अन्य कुणीही नाही. विवेक पाहता आपण आत्माच असे. आता हे त्याला अनुमानानं कळलेलं नाही, विचार करून कळलेलं नाही. अपरोक्ष प्रचिती, प्रत्यक्ष साक्षात प्रचिती त्याला आलेली आहे. आत्मयाचा ठाई काही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही. जन्म मृत्यू हे सर्वही आत्मत्वी न घडे. असं समासाच्या शेवटी समर्थांनी सांगितलं आणि हा समास समाप्त केला. जो आत्मा आहे त्याच्या ठिकाणी बद्धपणाही नाही, मोक्षही नाही. अहो, मोक्ष ही गोष्टसुद्धा जो बद्ध आहे त्याच्यासाठी आहे. म्हणजे सापेक्षतेनं मोक्षता आहे, सापेक्षतेनंच बद्धता आहे. आत्मा मात्र सापेक्षतेच्या पलीकडे आहे. आत्म्याला ना बद्धता ना मोक्षता. जन्म मृत्यू हे काहीही आत्म्याच्या ठिकाणी नाही. अशा स्थितीत जेव्हा प्रत्यक्ष साधक जातो, प्रत्यक्ष म्हणजे प्रचितीनं जातो, त्यावेळी तिथे त्याला खऱ्या अर्थानं मोक्ष मिळालेला असतो. आणि मोक्ष एकदा मिळाला म्हणजे मी आत्माच या स्थितीमध्ये तो पोहोचला की मग त्याला लक्षात येतं की मोक्षही नाही आणि बंधनही नाही. आत्म्यापाशी यातलं काहीच नाही. आद्य शंकराचार्य म्हणतात, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधः चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. इथे हा मोक्षलक्षण समास समाप्त झाला. पुढे आता 8व्या दशकातील 8वा समास आहे आत्मदर्शन. आपण उजळणीमध्ये तो यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.